आता आपण बघूयात राज्यभरातल्या 36 जिल्ह्यांमधल्या 50 बातम्यांचा वेगवान आढावा। मनोज जरांगे आज संध्याकाळी 5 वाजता उमेदवार आणि मतदारसंघ घोषित करणार। सर्व उमेदवारांना अंतरवाली सराटीत येण्याचं जरांगे यांचं आवाहन। अंतरवाली सराटीत लोक जमण्यास सुरुवात। धाराशिव मतदारसंघात जरांगेंच्या नेतृत्वात लढण्यासाठी 19 उमेदवारांची तयारी। इच्छुकांमध्ये एकमत ठरवा, जरांगे पाटलांचं आवाहन। जरांगेंच्या उमेदवारांबद्दल माहिती नाही, मी प्रचारात उतरलोय, आता समोर कुणीही आलं तरी कुस्ती खेळायची आहे, गुलाबराव पाटलांची प्रतिक्रिया। पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते महबूब शेख यांच्याकडून जरांगेंची भेट। आष्टी मतदारसंघातून महबूब शेख निवडणुकीच्या रिंगणात। माजलगावचे अपक्ष उमेदवार रमेश आडसकर यांच्याकडून मनोज जरांगेंची भेट। आडसकरांनी भाजपला रामराम ठोकत पवार गटात प्रवेश केला होता। यानंतर आडसकरांकडून अपक्ष अर्ज दाखल। पवारांच्या घरी दिवाळीसाठी नातेवाईक जमायला सुरुवात। बारामतीतील भाऊबीजेच्या कार्यक्रमाकडे सर्वांचं लक्ष। अजितदारांचं कुटुंब वगळता पवार कुटुंबातील सदस्यांची उपस्थिती। अजित पवारांचा बारामतीत गावभेट दौरा। वांजरवाडीतून अजितदारांच्या दौऱ्याला सुरुवात। बारामती तालुक्यातील तब्बल 27 गावांना भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधणार। कुटुंबातील सर्वजण दिवाळी पाडव्यासाठी आले। अजित पवारांना कामामुळे वेळ मिळाला नसेल, शरद पवारांचा अजितदारांना टोला। दिवाळी पाडव्याची प्रथा शरद पवारांनी सुरू केली होती। अजित पवार नंतर दिवाळी पाडव्यात सहभागी व्हायला लागले होते। काटेवाडीतील दिवाळी पाडवा हा अजित पवारांचा व्यक्तिगत निर्णय। रोहित पवारांची प्रतिक्रिया। कुटुंब एकच, मात्र आमचे राजकीय विचार वेगळे। कौटुंबिक कार्यक्रम असताना सोबत येऊच 2 दिवाळी पाडव्यावर पार्थ पवार यांची प्रतिक्रिया। अदृश्य शक्ती यशस्वी झाली। पवार कुटुंबातील 2 दिवाळी पाडव्यांवरून सुप्रिया सुळेंचं वक्तव्य। बीडचे खासदार बजरंग सोनवणे बारामतीतील गोविंद बाग इथे दाखल। बजरंग सोनवणे पवारांच्या भेटीला। बारामतीत अनिल देशमुख पवारांच्या भेटीला। संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाडही पवारांच्या भेटीसाठी निवासस्थानी दाखल। सत्ताधारी उमेदवारांना पोलिसांच्या गाड्यांमधून रसद पुरवली जाते। राज्यातील अधिकाऱ्यांनीच याबाबत माहिती दिली। शरद पवारांचा गंभीर आरोप। शरद पवारांच्या काळातच उमेदवारांना रसद पुरवली जायची, आता तसं होत नाही। गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचा पलटवार। शरद पवारांच्या आरोपात तथ्य नाही, पोलिसांच्याही गाड्या तपासा। शरद पवारांच्या आरोपांवर अजित पवारांचं उत्तर। यंत्रणेचा कुणीही चुकीचा वापर करत नाही। पवारांकडे काही माहिती असेल तर तक्रार करावी, चौकशी होईल। शंभूराज देसाई शरद पवारांच्या आरोपावर शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया। फडणवीसांकडून पुणे दौऱ्यात नाराजांच्या भेटीगाठी। सनी निमण, संजय काकडे, धीरज घाटे, राजेंद्र आबा शेमकर, श्रीनाथ भिमाले, भरत वैरागेंसोबत फडणवीसांची चर्चा। महायुतीत मैत्रीपूर्ण लढत होणार नाही। आज महायुतीच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीत बंडखोरांसंदर्भात चर्चा करणार सुनील तटकरे यांची माहिती। संख्याबळ जास्त असेल त्यांचा मुख्यमंत्री असं ठरलंय। सगळे आमदार निवडून दिले तरच दादा मुख्यमंत्री होतील, नरहरी झिरवाळ यांचं वक्तव्य। तिकिटाच्या अपेक्षेने अर्ज भरलेल्यांना बंडखोर म्हणणार नाही। ज्यांनी अर्ज भरले ते माघार घेतील ही अपेक्षा। काँग्रेसमधील बंडखोरीवर नाना पटोलेंची प्रतिक्रिया। धाराशिवच्या उमरगा मतदारसंघातील ठाकरे गटाच्या बंडखोरांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू। जिल्हा संपर्क प्रमुख सुनील काटमोरे यांनी बंडखोरांची भेट घेतली। नागपुरातील काँग्रेस नेते आणि माजी मंत्री अनीस अहमद यांची 5 दिवसात घरवापसी। नागपूर मध्यमधून काँग्रेसने उमेदवारी न दिल्यानं नाराज होऊन वंचितमध्ये केला होता प्रवेश। खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात बंडखोरीला सुरुवात। शरद पवार गटाचे नेते अतुल देशमुख अपक्ष लढणार। खेड आळंदीतून चौरंगी लढतीचे संकेत। मोहोळचे माजी आमदार रमेश कदम कार्यकर्त्यांसोबत बैठक घेणार। विधानसभा निवडणूक अपक्ष लढवायची की नाही याबाबत निर्णय होणार। माझे कार्यकर्ते नवीन चिन्ह 1 दिवसात घराघरात पोहोचवतील। बवियाचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांची प्रतिक्रिया। शेट्टी चिन्ह जनता दल युनायटेड पक्षासाठी आरक्षित ठेवण्याच्या निवडणूक आयोगाच्या सूचना असल्यानं बवियाला नवीन चिन्हाचा शोध घ्यावा लागणार। मुंबईत अंधेरी पूर्व विधानसभेसाठी मुरजी पटेल यांचा आजपासून प्रचार सुरू होणार। प्रचारासाठी आज एकनाथ शिंदे यांच्या जाहीर सभेचं आयोजन। राहुल गांधी 6 नोव्हेंबरला नागपूर इथल्या संविधान संमेलनात सहभागी होणार। ओबीसी युवा अधिकार मंच संघटनेतर्फे संविधान संमेलनाचं आयोजन। अंबरनाथमध्ये मित्र म्हणून राजेश वानखेडेंना नक्की मदत करणार। मनसे आमदार राजू पाटील यांची भूमिका। राजेश वानखेडे अंबरनाथमधील ठाकरे गटाचे उमेदवार।
शिंदे गटाच्या रुपेश म्हात्रे यांचा बंड कायम. भिवंडी पूर्वमधून अपक्ष उमेदवारी अर्ज कायम ठेवण्याचा निर्धार. उद्धव ठाकरे मुलाला जिंकून आणण्यासाठी आमचा बळी देत आहेत, रुपेश म्हात्रे यांची प्रतिक्रिया. पूर्वेला मदत मागतात आणि पश्चिमेला विरोधात उमेदवार देतात, रुपेश म्हात्रेंच्या भूमिकेला आमचा पाठिंबा, सुरेश टावरेंची प्रतिक्रिया. वाशिमच्या रिसोडमध्ये भाजपच्या बंडखोरीवर शिंदे गटाकडून नाराजी. रिसोडमधील बंडखोरी शिंदे गटाला संपवण्यासाठी आहे का? शिंदे गटाच्या युवा सेनेचे जिल्हा प्रमुख रवी भांदुर्ग यांचा सवाल. पाथरीतून मी अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार, यावेळी माघार नाही. पाथरी मतदारसंघातून निवडणूक लढवण्यावर बाबाजानी दुर्राणी ठाम. तर पाथरीत नुकसान होऊ नये, दुर्राणींची उमेदवारी मागे घ्यावी, सुरेश वरपुडकर यांचं आवाहन. 2019च्या निवडणुकीच्या वेळी जामखेडला जाता येत नव्हतं, त्यावेळी आमचे विरोधक राम शिंदेंनी विकासच केला नव्हता. 2019 नंतर कर्जत जामखेडमध्ये विकास पर्व सुरू झालं, रोहित पवारांचा राम शिंदेंवर निशाणा. माफी मागा अन्यथा भाजपचं काम करणार नाही. भाजप जिल्हाध्यक्षांच्या वक्तव्यानंतर शिवसेना आक्रमक. शिवसेनेच्या भूमिकेमुळे आमदार कुमार आयलांनी अडचणीत येण्याची शक्यता. संजय राऊतांनी आधी आपला पक्ष सांभाळावा. प्रकाश आंबेडकरांबद्दल चुकीचं वक्तव्य कराल तर रस्त्यावर उतरू, वंचितचे प्रदेशाध्यक्ष निलेश विश्वकर्मांचा इशारा. सोलापुरात महाविकास आघाडीतील मैत्रीपूर्ण लढत असलेल्या ठिकाणी उद्धव ठाकरेंच्या सभा. सांगोला आणि दक्षिण सोलापूरमध्ये उद्धव ठाकरे प्रचारला येणार. 10 नोव्हेंबर रोजी उद्धव ठाकरेंचा दौरा. भाजपच्या माजी खासदार आणि अपक्ष उमेदवार हिना गावित आजपासून प्रचाराला सुरुवात करणार. अक्कलकुवा तालुक्यातील डाब या गावापासून प्रचाराचं नारळ फोडणार. धुळ्यात समाजवादी पक्षाकडून अपंग बांधवांच्या सायकलवरून प्रचार. शहरातील विविध भागात इर्शाद जहागीरदार यांचा प्रचार. धुळे ग्रामीण मतदारसंघातील भाजपचे उमेदवार राम बधाणे यांच्या प्रचाराचा शुभारंभ. सोनगीर इथल्या सोमेश्वर मंदिरात नारळ फोडून प्रचाराला सुरुवात. बीडमध्ये प्रचारासाठी गावात गेलेल्या उमेदवाराचा ताफा अडवल्याप्रकरणी पोलिसांकडून दखल. पोलिसांनी 10 जणांविरोधात गुन्हा दाखल केला. मागील 5 वर्षात मी अनेक महत्त्वाची कामं केली, त्यामुळे जनता माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी. गोंदिया विधानसभेचे भाजपचे उमेदवार विनोद अग्रवाल यांचं वक्तव्य. विधानसभा निवडणूक झाल्यानंतर रेटेवाडी उपसा सिंचन योजनेचा प्रश्न सोडू असं शरद पवारांनी अभिवचन दिलंय. भविष्यकाळात करमाळा तालुक्यातील उत्तर भाग ओलिताखाली येणार. माजी आमदार नारायण पाटील यांचं वक्तव्य. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर. अहिल्यानगरच्या सुपा टोल नाक्यावर 23 कोटी रुपयांचं सोनं जप्त. नाशिकमध्ये दिवाळीनिमित्त रेड्यांची मिरवणूक. रेड्यांच्या मिरवणुकीत विधानसभा निवडणुकीची झलक. अनेकांनी आपल्या रेड्यावर मशाल आणि तुतारीचं चिन्ह रंगवलं. धुळे जिल्ह्यातील विविध गावांमध्ये कपाशी खरेदी केंद्र सुरू. कपाशीला 8,000 रुपयांचा भाव देण्याची शेतकऱ्यांची मागणी. डोंबिवलीच्या कोपर गावात लहान मुलांनी पन्हाळा आणि विशालगडाची प्रतिकृती तयार केली. किल्ला बांधण्यासाठी शाडूच्या मातीचा वापर.